आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या बरोबर चर्चा, त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा आणि खासदार साहेब, आमदार साहेब, जिल्हाध्यक्ष यांच्याबरोबर माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद असा दुहेरी कार्यक्रम आपण आज या ठिकाणी घेतो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, आमदार अभिजितदादा पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, कार्याध्यक्ष रविभाऊ देशमुख, रविभाऊ काय पाटील देशमुख एकच आहेत, आमचे नवीनच झालेले हरिदास रणदिवे सर आणि आदरणीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या बहादर सहकाऱ्यांना, तुमचा अभिमान वाटावा आणि तुमचं कौतुक करावं एवढी तुम्ही सगळेजण बहादर माणसे आहात। त्याचं कारण असं आहे की माढा तालुका हा आदरणीय पवार साहेब आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांना मानणारा तालुका आहे आणि अनेक वर्षापासून, गेल्या 50 वर्षापासून आदरणीय पवार साहेबांनी विजयदादांच्या सहकार्यानं या तालुक्याचा विकास असेल किंवा इथं कुणाला आमदार करायचं किंवा काय राजकारण करायचे आतापर्यंत घडत गेलेलं आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी पक्ष फुटला आणि पवार साहेबांबरोबर जायचा आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आणि लोकसभेला सुद्धा तुम्ही 72 लोकांनी प्रचंड असं सहकार्य, मताधिक्य खासदार साहेबांना दिलं, विधानसभेला आमदार साहेबांना दिलं, निवडून आणलं आपण सगळ्यांनी। माझं गाव तसं या मतदारसंघात म्हणजे करमाळा मतदारसंघात फक्त चिटकूनच जाईल उडला पोस्टाला मी, पण तिकडलाही आमदार आपण निवडून आणला। म्हणून तुमचं कौतुक आणि अभिमानास्पद कामगिरी तुम्ही केलेली सगळी कार्यकर्ते माणसं आहात आणि आता पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला तुम्ही इच्छुक असणं आणि तुम्हाला ते पद मिळणं ही अपेक्षा असणं अतिशय साहजिक आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहे। तुमचं सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी झालेलंच आहे। मी सुद्धा तुमचं स्वागत करतो, आभार मानतो। जास्त बोलणार नाही, 2-3 गोष्टी सांगतो। निवडणुका जर ह्या जिंकायच्या असतील आपल्याला मेजॉरिटीनं, आता सांगितलं सगळ्याच, तर काही टिप्स वापरले पाहिजेत आपल्याला। त्याची पहिली, तुम्हाला पटतंय का बघा, पटत असेल तर होय म्हणा, नाही तर सुधारून घेऊ, मी तुमच्या मताशी मी सहमत राहील। आपल्याला या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार हे तरुण आणि तडफदार दिले पाहिजे, त्याच्याशिवाय आपण जिंकू शकणार नाही। तेच ती माणसं, तेच ते चेहरे, तेच ती भानगडी, हे बंद करून नवीन तरुण चेहरे आपण काढूयात, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आपली ताकद उभा करूयात आणि कशी येत नाहीत ते बघू। खासदार तरुण आहेत, आमदार सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहेत, म्हणून माझी सूचना आहे, तुम्हाला मान्य असेल होय म्हणा, नसलं तर तुमच्या बरोबर मी, माझं काही सुद्धा म्हणणं नाही। मान्य आहे का तुम्हाला? एक दुसरा 10,000 तुमच्या अंगलट येणारा विषय आहे, पण मी बोलणारा माणूस आहे। दुसरी गोष्ट, उद्यापासून तुमचं शेती खातं ह्या माढा तालुक्यात गावोगाव पाठवा आणि प्रत्येक गावात जर टोळी आली तर कशी निवडणुकात आपण जिंकत नाही ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो। एक टोळी, मोठं गाव असेल तर 2 टोळ्या, त्याच्यावर मोठा असेल तर 3 टोळ्या, पण उद्याच्या उद्या तिथे नियोजन लागलं पाहिजे। आपला जो कार्यकर्ता आहे पुढे बूथ चालवणारा, त्याचा शेती खात्याच्या अधिकाऱ्याचा चिडवायचा उद्याच्या उद्या त्याला फोन घ्यायला पाहिजे की तुझ्या गावात उद्या परवा टोळी येते, आता 42 गावाचा लाड जर तुम्ही कमी करा, स्पष्ट सांगतो। बरोबर आहे का नाही?
तोंडावर बोलतो मी. दुसरी गोष्ट, मी व्यक्तिगत खासदार साहेब रोहित दादाला सांगून बारामती अग्रोची यंत्रणा आपल्या तालुक्यात आणलेली आहे, माळीनगरची यंत्रणा आपल्या तालुक्यात आणलेली आहे, निरा भीमाची यंत्रणा आपल्या तालुक्यात आणलेली आहे. आबाची जर कुठे येतच नसेल तर ह्या 3 कारखान्याला जर कुणाला ऊस द्यायचा असेल तर तुम्हाला त्या सुद्धा 3 कारखान्याची यंत्रणा जिथं शक्य असेल तिथं एखादी दुसरी टोळी बसवायचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून निश्चितपणानं करू. 25 ते 26 यंत्रणा, टोळ्या आणि 3 हार्वेस्टर आपल्या ह्या 3 कारखान्याच्या माडा तालुक्यात आपण चालवतोय. ती सुद्धा यंत्रणा कुठं हार्वेस्टर बसत असेल तर हार्वेस्टर बसवा, जिथं शक्यच नाही तिथं टोळीनं जाईल. एवढंच बोलतो. आणि अध्यक्ष साहेब, माझी एक सूचना आहे वसंत नाना. मी रात्री टीव्ही बघत होतो, 2 दिवस चांगली करमणूक चालू आहे. पुणे, नाशिक, ठाणे, सोलापूर, चांगलं टीव्ही बघायला करमतंय. निष्ठावंताचं काय झालं? आता निष्ठावंताच्या बाबतीत काय करायचं ते तुम्ही ठरवणार आहे. कारण मूळ निष्ठावंत कोण आहे, नंतर कोण आले, त्याच्यानंतर कोण आले, आता उद्या अजून कोण येणार आहेत, ह्याच्यामध्ये भानगडीत मी पडणार नाही, ते सगळ्यालाच माहित आहे. त्यामुळं निष्ठावंताचा क्रायटेरिया काय लावायचा ते सगळेजण मिळून लावूयात आपण. पण रात्री एक भयानक गोष्ट घडली, मी बघितली की पुण्यामध्ये अध्यक्ष महाराज, कार्याध्यक्ष साहेब ढोबळ्याचा एबी फॉर्म कांबळ्याने खाल्ला. उद्या हे सुद्धा जरा काळजी, आपण कोण बघणार आहे, काय करणार आहे, हे सुद्धा निश्चितपणानं अगोदरच सगळं प्लॅनिंग करावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.